किसान नेता रविकांत उपकर के नेतृत्व में मेहकर शहर में आज विरोध मार्च का आयोजन किया गया। इस मोर्चा में बड़ी संख्या में किसान शामिल हुए थे तथा सरकार के खिलाफ इस मोर्चे में जमकर नारेबाजी की गई। किसानों को पिछले वर्ष का 100% फसल बीमा और मुआवजा, जंगली जानवरों से सुरक्षा के लिए कंपाउंड बनाने के लिए निधि का प्रावधान किया जाए, जंगली जानवरों से हुए नुकसान के दावों का शीघ्र निपटारा किया जाए, किसानों की संपूर्ण कर्ज माफी सहित अन्य मांगों को लेकर यह मोर्चा निकाला गया। इस समय मीडिया से बात करते हुए तुपकर ने कहा कि अगर केंद्रीय राज्य मंत्री के जिले में किसान इतनी बड़ी संख्या में सड़कों पर उतरे तो उन्हें सोचना चाहिए कि वे सरकार में रहकर क्या कर रहे हैं। बीमा कंपनी फसल का बीमा कराने को तैयार नहीं है। केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या होम टाउन मध्ये जर शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असेल तर याचं चिंतन, आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे की सरकारमध्ये राहून तुम्ही काय करता। सत्कार सोहळे घेणं संपले असतील तर आमच्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचाही प्रश्न जरा केंद्रात बोला, कारण पीक विम्याची योजना ही केंद्रातली आहे आणि ही विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या तयारीत नाहीये। हे फक्त वर्तमानपत्रातून बातम्या देतात की 24 तारखेला पैसे मिळणार, 25 ला पैसे मिळणार। 24 तारीख होऊन गेली, आजची तारीख मला वाटतं 29 आहे, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। 100% एकूण 1 रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशी आमची भूमिका आहे। शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन कापसातला जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव, याच्यातला भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड आम्हाला करून दिलं पाहिजे। नुकसान भरपाई जी वन्य प्राण्यांपासून नुकसानीतून होते त्याचा मोबदला वाढून दिला पाहिजे आणि घरकुलाचं रखडलेलं अनुदान सुद्धा ताबडतोब आम्हाला दिलं पाहिजे। या मागण्या घेऊन आजचा मोर्चा आहे।